विनंती करतो, जय भीमा, जय भीमा. सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या खुर्च्यांवर बसून घ्यायचं आहे. बंधूंनो, आज आपण एवढ्या लांब 1500 किलोमीटर या ठिकाणी आलेलो आहोत. कोणी विमानाने, कोणी ट्रेनने, कोणी स्वतःच्या गाड्यांनी, तर कोणी बसने, कोणी बाईकने आलेले आहेत. जिथं फक्त एकच की दिबांचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे, म्हणून आपण आज इकडे आलेलो आहोत. प्रस्तावित येत असेल की गेली 10 वर्ष झाले हा प्रस्ताव, ही मागणी भूमिपुत्रांची आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. यासाठी सर्व भूमिपुत्र पुन्हा दुसरं असतं की सुरुवात मानवी साखळीने झाली 2021 ला. त्यानंतर घेराव झाला. त्यानंतर गावोगावामध्ये मशाल पेटवून गावोगावामध्ये मशाल पेटवल्या गेल्या. त्यानंतर मामांच्या अध्यक्षतेखाली कार रॅली निघाली. अशी आंदोलन झाली. आमच्या रश्मिताताई पोपेटा यांनी आमरण उपोषण केलं 10 दिवस. एकदा जोरदार त्या ताईसाठी टाळ्या वाजवल्या. तिने मशाल पेटवली. मामाने मशाल हातात घेतली. तिने मशाल पेटवली आणि ती मशाल घेऊन 27 संघर्ष समिती दिल्लीला पोहोचली. ती मशाल घेऊन मामांच्या अध्यक्षतेखाली ही समिती ती मशाल घेऊन या ठिकाणी पोहोचली आणि सर्व साधे भूमिपुत्रांनी या आंदोलनात पाठिंबा दिला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोणाकडे मी ज्या नगरसेवक कल्याण डोंबिवलीचे जेवढे आमचे नगरसेवक होते, आमदार खासदार सगळ्यांकडे गेलो. कोणी नाही बोललं ना दादा, अरे आम्ही येतो, मी येतो, माझ्यावर आणखी 10-15 जण येतो. का तर समाजाचा प्रश्न होता. समाजाचे एकीकरण, समाजाची अस्मिता ही टिकवण्यासाठी दिबांचं नाव लागणं महत्वाचं होतं. म्हणून प्रत्येक नगरसेवक रात्री 2 वाजेपर्यंत फोन चालू होते. आम्ही विमानात बसतोय, आम्ही सकाळी बसतोय, आम्ही दुपारी पोहोचतोय, आम्ही पोहोचलो. ही जिद्द, ही एकी दिबा पाटील साहेबांमुळे सर्व एकत्र आलेलो आहोत. एकदा जोरदार दिबा पाटील साहेबांचा, दिबा पाटील साहेबांचा. आता प्रास्ताविक येत आहे. माजी मंत्री हुसेन दलवाई साहेब यांचं या ठिकाणी, हे रायगडचे सुपुत्र, यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. बंधूंनो, प्रास्ताविक येत आहे की आज आपण इथे आलेलो आहोत. आता इथून निवेदने जातील, परंतु शेवटची भूमिका जी असेल ती मामा या ठिकाणी डिक्लेअर करतील, कारण ते अध्यक्ष आहेत आणि ते या सभेचे पूर्ण या आंदोलनाचे अध्यक्ष आहेत. ते या सर्व नंतर ते डिक्लेअर करतील. मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी चालतो. जय भीमा, जय भूमिपुत्र. दलवाई साहेबांना जायचं आहे तर ते आपले मनोगत व्यक्त करतील. यानंतर सुमित वजे माईक सांभाळतील. नवा मुंबईच्या विमानतळाला नाव द्यायचं डी.बी. पाटील यांच्याशिवाय दुसरं कुठलं नाव असू शकत नाही. पाटील साहेबांनी सातत्यानं तिथल्या जनतेचे महाराष्ट्रामध्ये ओबीसीला जो अधिकार मिळाला, मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली, त्याच्यासाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्ष समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्यांच्या हाताखाली मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जनतेचा पुढारी असं तो जाऊन गेला असेल तर ते टीव्ही पार्टी होऊन गेले.
त्यांचं ही काय छोटी मागणी आहे, त्यामुळे त्यांचं काय सन्मान होणार आहे असं समजू नका. महाराष्ट्राचा सन्मान होईल त्या विमानाला, विमानतळाला जर नाव दिलं डी.बी. पाटलांचं, तर महाराष्ट्राच्या जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार आहे. मला वाईट वाटतं की महाराष्ट्र सरकारने या संबंधामध्ये आपला प्रस्ताव पाठवला असं सांगतात. मग आता इतके दिवस का झाले, तुम्ही त्याची अंमलबजावणी का करत नाही? कारण यांच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी RSS वाल्याचं नाव द्यायचं आहे, लक्षात घ्या. परंतु हे आधी होऊ देणार नाही. असा जर चुकीचा बोर्ड लागला तर त्याला आग लावण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. असं मला वाईट वाटतं की या मागणीसाठी तुम्हाला मुंबईतून, ठाण्यातून, रायगडातून, पालघरातून सगळ्या ठिकाणाहून यावं लागलं. काही रत्नागिरीचे लोक मला म्हटले हे काय चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ असा, हे सरकार नंबर 1चं निकम्मा सरकार आहे. छोटी बात आहे. मोदीजींना माहिती नाही डी.बी. पाटील कोण होते ते. जरा इतिहास बघा. त्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं, तोडण्याचं नाही. सगळा समाज त्यांच्या बरोबर होता. आणि मी तुम्हाला सांगतो, तिथे नवी मुंबई केली. आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी तुम्ही लुटल्या, त्याचा मोठा लढा त्याला करावा लागला. त्यावेळेला विधानसभेमध्ये मी पत्रकार म्हणून काम करत होतो आणि पार्टीचा ज्या तऱ्हेने ज्या तोडतीनं तो प्रश्न मांडत होते तो मी पाहिलेला आहे. त्यासाठी लोकांना त्याग करावा लागलेला आहे. अनेकांच्या गोळ्या खाव्या लागलेल्या आहेत. आणि मग 12.5% विकसित जमीन देण्याच्या संबंधात जो निर्णय झाला तो डी.बी. पाटलांच्यामुळे झाला, लक्षात घ्या. आम्ही हे विसरू शकत नाही, विसरण्याचा प्रश्नच नाही. पण सरकारला जाणीव करून देणं जरुरी आहे. हा आमचा जननेता होता. डी.बी. पाटील कोणीतरी मिनिस्टर नव्हते. त्याची गरज त्यांना कधी वाटली नाही. 5-6 वेळा ते विधान सभेवर निवडून गेले, 2 वेळा खासदार झाले, 3ऱ्या वेळेला खासदार त्यांनी व्हावं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याला सांगत होतो. ते म्हणाले, मुला आता माझं वय झालंय, आता बस झालं, मी खूप केलं. मला थोडं वाईट वाटलं, पण नंतर ते म्हणाले तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. कारण ते खासदार का व्हावे म्हणून मला वाटत होतं ते खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न होते. आज शेतकऱ्यांची जी स्थिती झालेली आहे त्याचं कारण डी.बी. पाटलांसारखे नेते आपल्या बरोबर नाही आहे. पण त्यांचे आम्ही अभिनय आहोत. त्यांची स्मृती आम्ही विसरणार नाही. आणि त्या विमानतळाला त्यांचं नाव दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. आम्ही बोर्ड तर लावलेले आहे. आम्ही त्या विमानतळाला डी.बी. पाटलांचं नाव आधीच दिलेलं आहे. सरकारला मी सांगू इच्छितो, तुम्हाला जायचं तर जा, नाहीतर तिथे आणखी काय पाठी लावण्याचा प्रयत्न केला तर ती पाठी चाळून टाकण्याचं काम आम्ही करू. इतकंच मी सांगतो. मला इथे 2 शब्द बोलण्याची आपण संधी दिली, याबद्दल मी आपले आभारी आहे. जय बोलते. शेवटी एक घोषणा, डी.बी. पाटलांचा, डी.बी. पाटलांचा. अरे हात वर करून मुठी दबाके, डी.बी. पाटलांचा, डी.बी. पाटलांचा.
कोळी बांधव असतील, आगरी बांधव असतील, शेतकरी असतील, भूमिपुत्र असतील, आज आपण इकडे दिल्लीला जंतर मंतरवरती जे जमलोय आणि एकमेव कारण फक्त इतकंच आहे की आपले जे नेता दिवंगत दिनकर बाळू पाटील साहेब म्हणजेच आपले लाडके भीमा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला म्हणजे नवी मुंबई विमानतळाला आपल्याला द्यायचंय. खूप वर्षाचा हा संघर्ष आहे आणि मला असं वाटतं की आज आपण इतक्या जमाने इतक्या म्हणजे एक आव्हान केलं होतं, मी सुद्धा एक आव्हान केलं होतं, आमच्या नेत्यांनी आव्हान केलं होतं. माझ्यासारखा एक छोटा व्यक्तिमत्व असेल, कार्यकर्ता असेल, भूमिपुत्र असेल, त्याला आज दिल्लीला म्हणजे जंतर मंतरवरती उभा राहून बोलण्याची संधी मिळते. मला असं वाटतं माझ्यासारखा भाग्यवान कोण नसेल की एक डोंबिवलीत राहणारा मुलगा आज दिल्लीवरती जंतर मंतरच्या या स्टेजवरती उभा राहून बोलतोय, लोकांना आव्हान करतोय, लोकांशी बोलतोय. हे आहे की ज्या भीमा पाटलांनी अनेक वेळा आमदार राहिले, अनेक वेळा खासदार राहिले, विरोधी पक्ष नेता राहिले, त्यांनी आपल्या स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांसाठी लढा दिला. त्यांच्या जमिनी ज्या प्रकल्पामध्ये बाधित झाल्या त्यांच्या हक्कासाठी ते लढले, मोबदला त्यांना मिळून दिला चांगल्या प्रकारचा. आणि अशा व्यक्तीचं आपली एक छोटीशी माग आहे की अशा व्यक्ती जे आपल्यासाठी लढले स्थानिक भूमिपुत्रासाठी, आपण काही दुसरं मागत नाही, फक्त आपली मागणी इतकंच छोटं आहे की साहेबांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला द्यायचंय. आणि मला असं वाटतं की इतकं काही कठीण असं मागणी आपली नाही की सरकार ऐकू शकत नाही. अनेक प्रस्ताव राज्य शासनाकडे सरकारकडे गेले, केंद्र शासनाने याच्यामध्ये दखल घेतली नाहीये. मला असं वाटतं की आमचे जे नेते ज्यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली म्हणजे आमचे बालाजी साहेब असतील, त्यांच्या सत्तापर्यंत पोहोचणार आहे. आणि मला इतकंच बोलायचंय की दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. तर आज आपण इकडे जे जमलो एकच कृतीने आपल्याला एकच बोलायचंय, भीमा पाटील साहेब अमर राहू, अमर राहू. भीमा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला एक वाक्यात बोलतो. शांतीपूर्वक आंदोलन झालंय आणि कोकणात समाधान असेल, बाकी काही नाही. आज सगळ्यांना मान देऊन आपण शांतीपूर्वक आंदोलन करतोय. साहेब भूमिपुत्रांचा लढा आहे, आम्ही जेसीबी आणि कोकणात आणि एवढंच आहे. आज मी आज बघतोय की बरेच पक्ष असतील, बरेच पक्षाचे प्रतिनिधी असतील, लोकसेवक असतील, आज इकडे कुठलंच पक्ष नाही. मला एवढंच बोलायचंय, समाज पहिला, नंतर पक्ष आणि नंतर मी असेल, आपण सर्वजण असेल. तर आज जसं आपण एकत्र आलोय असंच आपल्याला एकत्र राहायचंय. मामा असतील किंवा आपले जे प्रतिनिधी आपल्या पुढाकाराने जे साथ देत आहेत त्यांना त्यांच्या पाठीशी आपल्याला काम करायचंय आणि एकमेव ध्येय मनात ठेवायचंय, भीमा पाटलांचंच नाव नवी मुंबई विमानतळाला लागलाच पाहिजे. 2025 आम्ही सगळे मिटिंगला होतो. आज 10 महिने होऊन गेले. त्यांनी काय शब्द दिला होता की माझं पंतप्रधानांसोबत चर्चा झालेली आहे, त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि आम्ही नावाची प्रक्रिया पूर्ण करून नोटिफिकेशन काढू आणि सुद्धा काढू. हो दादा छत्री बंद करा, पण छत्री गेला पाणी. कुठे आहे तो ठराव? जो महाराष्ट्राच्या असेंब्लीचा ठराव आला होता तो पीएमओ ऑफिस मध्ये आहे. आमच्या या देशाच्या सरकारला ठाम सांगणं आहे, याच ठिकाणी याच जागेवर काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी सरकारला झुकवलं आणि शिक्षण मंत्री राजीनामा द्यावा लागला. तसंच आम्ही सरकारला झुकून आमचं नाव घेणार, हा आमचा निर्धार आहे. आमचं नाव मिळून घेणारच असा आमचा निर्धार आहे. या निर्धारानं आज या भावना आहेत, या भूमिपुत्रांच्या भावना आहेत की आम्ही 6 वर्ष जगतो. पहिली मिटिंग तासाला झाली 4 मे 2020 6 वर्षामध्ये अनेक वेळे झाले. आता अंतिम वेळा शेवटचं एकच सांगेल, जर सरकारने आता दखल घेतली नाही तर पंजाब मध्ये जसं ट्रॅक्टर आणतात हे सगळे घेऊन आपण विमानतळ बंद करायचा. आपण विमानतळाचं मुख्य द्वार बंद करून सरकारला धडा शिकवायचा, ही आपली पुढची स्टेज पाहिजे. तर मी त्या सर्वपक्षीय सांगितलं आहे. आपले सचिव दादा
स्पॉटवर आहेत. ती संपली, नवीन झाली आपण केली तर ते येत नाही. परंतु आपण लढाऊ माणसाचं नाव लढून विमानतळाला लावायचं हा इतर आता पण ते करूया. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभी आगरी समाज महाराष्ट्र से, देश के और कोने से, पंजाब से जो आया है उनको सारे को नमस्कार. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. लोक नेता बीजेपी पाटिल जी, केंद्र की सरकार, बीजेपी की सरकार ने बहुत लंबे समय से जो अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे का नाम पाटिल साहब के नाम पे रखना था, उसकी जो फैल को दबाया हुआ है, हम केंद्र की सरकार को विनती करते हैं कि उसको जल्द से जल्द एक धरना प्रदर्शन आगे लड़ी तार नहीं तो चलेगा, चलता रहेगा भी. तो वो अपनी जो एवढ्या दिल्लीच्या दरबारी, विमानचे वारी दिल्लीच्या दारे, या कार्यक्रमात आज मला 2 शब्द बोलायला मिळाले त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व भूमिपुत्रांचे आभार. सर्वांच्या इच्छेने आज मी ते 2 शब्द बोलण्यासाठी आलेले आहेत. बंधूंनो, गेले 5-6 वर्षापासून आपण बघत आहोत का दिबांच्या नावाची फक्त चर्चा चालू आहे. कोणी सांगतो देणार आहे, करणार आहे, पण मुळात काही नाव अजून देत नाही. आणि त्याच मुलं आज या महाराष्ट्रातील भूमिपुत्राला का जो दिल्लीचे तख्त राहते तो महाराष्ट्र माझा, या महाराष्ट्राला दिल्लीला यावं लागलेलं आहे. आणि त्या महाराष्ट्राचा कुठेतरी थोडासा मान आहे, तोही जरी सरकार राखत नसेल तर ही आपल्यासाठी दुर्दैवाची बात आहे. म्हणून सांगतो बंधूंना, सर्वप्रथम या भूमिपुत्रांच्या हाकेला हात देऊ. इथे आलेला सर्व आपले भूमिपुत्र, आपले नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली असो, ठाणा, रायगड, पालघर, सर्व 5 जिल्ह्यातील भूमिपुत्र, भूमिकन्या यांचा सर्वांचा आभार मानेन. आणि अशीच साथ राहिली तर नक्की दिबा पाटलांचं नाव 100% विमानतळाला लागेल. धन्यवाद. दिबा पाटील साहेबांचा, आगरी कोळी भूमिपुत्रांचा, सुरुवातीला सन्माननीय व्यासपीठवर उपस्थित सर्व बंधू व भगिनींनो, जे आले नाही त्यांचं हार्दिक अभिनंदन, जे आले त्यांचं मनापासून स्वागत. हे म्हणायचं कारण एकच, तर आजपर्यंतचा क्रांतीचा इतिहास आहे जो येड्या लोकांनी घडवलाय. इथं आलेला माझा प्रत्येक माणूस वेडा आहे दिबा पाटलांच्या नावासाठी. जो झुरतोय, जो रडतोय, जो ओरडतोय, आणि ही एकच मागणी आपली असणार आहे. ह्याला मी आज आंदोलन नाही म्हणणार आहे. ही मुंबईच्या गल्लीत आपल्या गावात पडलेली ठिणगी आहे, जी थेट दिल्लीच्या दरबारी आली आहे आणि त्याचा ज्वालामुखी नक्कीच होणार आहे. हे आंदोलन नाहीये, ही क्रांती आहे. आणि या क्रांतीचा जो सहभाग आहे, साक्षीदार आहे इथे असलेला प्रत्येक भूमिपुत्र. भविष्यात बघा, आपण आजपर्यंत आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, सर्वांसाठी करत असतो. मला एका दिल्लीला झालेलं आंदोलन माझी आजी होती, माझा आजोबा होता, माझी मामी होती, माझा मावस, जी कोणी नातेवाईक असतील ती. म्हणजे आपल्याला आज ह्या आंदोलनातून नुसतं आपल्या मागण्या नाही सिद्ध करायच्या आहेत, तर आपलं अस्तित्व, जे आगरी समाजाचं अस्तित्व आहे ते सिद्ध करायच्या भूमिकेतच आपण इथे उभे आहोत. ही भूमिका सिद्ध करायला आपल्याला फारसा वेळ लागलेला नाहीये, कारण एकवटलेला मी नेहमी शून्याला किंमत देते. एकाला किंमत मी कधीच देत नाही, तर एकाची किंमत ही शून्य वाढवतो. आणि आज इथे आलेला प्रत्येक शून्य हा ताकदीचा आहे, महत्वाचा आहे. इथं कोणी मोठा नाही, कोणी प्रमुख नाही, इथं सगळे सारखे आहेत. आणि आपली मागणी आहे, आपला बघा, आपण सगळे श्रद्धाळू आहोत. देवासमोर सकाळी हात जोडून आपण आपली पुढची कामं करतो. श्रद्धेने केलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाही. आज बऱ्याच पहिल्या मागणीच्या मुलांचे एक्झाम्स आहेत, माझ्या स्वतःच्या मुलांचे एक्झाम्स आहेत. हे सर्व सोडून इथं येण्याची धडपड का? बाईट दे, बाईट तर तुझी मी बाईट दे. आगरी भूमिकन्या, तुझी बाईट दे ना. आणि याचा मला बोर्डवाला फार अभिमान नंतर आहे. देतो. आणि तो आलेला शेवटच्या तिथं वरती होते. श्वासापर्यंत राहणार. वरती होते. आणि हा स्वाभिमान, जो अभिमान आहे, हा आलेले. स्वाभिमानात बदलण्याची ही योग्य वेळ आहे. खरंच सांगते, प्रत्येक गोष्टीला एक वेळ, काळ आणि प्रसंग असतो. आणि त्याचा जर सदुपयोग केला ना आपण, तर दिल्ली दूर नाहीये. गाठली ना दिल्ली, शेवटी गाठलीच ना. पण नाव पण मिळणारच. आणि आपली जी मनापासून इच्छा आहे ना,
सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी हात वरती करून बोलायचे. भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नवी मुंबईच्या विमानतळावर कोणाचं? नवी मुंबईच्या विमानतळावर कोणाचं? या मंचावर उपस्थित संघर्ष समितीचे अध्यक्ष बाल्यामामा, माजी आमदार बालाराम पाटील साहेब, आमचे स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब आणि माझे परम मित्र जगदीशजी गायकवाड, महेशजी गायकवाड आणि इथे असलेले सर्व नगरसेवक आणि भूमिपुत्र मित्रांनो, 2000 सालापासून आम्ही दिबा पाटलांच्या बरोबर काम करत होतो. आमची 27 गावं ज्या माणसाने बाहेर काढण्याचं काम केलं असेल ते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी केले. या महापालिकेच्या जाचाला कंटाळून आमच्या भूमिपुत्रांनी एक संघटन केला होता. त्यावेळेला आमच्या प्रत्येक गावामध्ये सरपंच झाला आणि आपल्या स्वतःच्या जमिनीवरती कुठलाही त्रास नव्हता. बरेच जणांनी बांधकामं केली, प्रत्येकाला माहिती आहे. आज महापालिकेमुळे मी स्वतः जरी महापालिकेमध्ये असलो तरी आपण स्वतः गोठा पण बांधू शकत नाही, पण दिबा पाटलांच्यामुळे आपली ग्रामपंचायत झाली होती. मी आज एक भूमिपुत्र म्हणून सर्व पक्षाच्या चपला बाहेर ठेवून एक भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न करता वाढवलं इथे. बघा मित्रांनो, सत्ता कोणाची असो, सत्ता येते जाते, पण जर आम्ही सत्तेचा किंवा नेत्यांच्या लोकांचं ऐकलं असतं तर सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे नगरसेवक तिथे आलो नसतो. फक्त आले तर आले. इथे राहणारा आगरी, कोली, कुणबी, कराठी, जयभीम, मराठा आणि इथलं स्थानिक मुस्लिम असेल, आदिवासी असतील, या लोकांचे ज्यांनी भलं केलं अशा दिबा पाटलांसाठी आलेलो आहे. खरे आगरी समाजामध्ये आजपर्यंत एवढी मोठी व्यक्ती होणं कठीण आहे आणि एकदा विमानतळाचं त्यांना नाही लागलं ते पुन्हा होणे नाही. म्हणून काली, सुमित आणि याची टीम आम्ही मुरलीधर मौल्याला भेटून आलो काल. त्यांनी पण आम्हाला वचन दिलेलं दाखवलं. त्यांनी आम्हाला तर फक्त पीओमे कडे एकच नाव गेलेलं आहे. त्यांनी ते पण सांगितलं छत्रपती संभाजीनगरचं नाव असेल, पुण्याचं नाव असेल, ते अजून असं राखून ठेवलेलं. बघा मित्रांनो, या मंचावर आम्ही सत्तेतले जेवढे नगरसेवक नेते सर्व इथे आलेलो आहे. कोणाला दोष देण्यापेक्षा दिबा पाटलांचं नाव जोपर्यंत लागत नाही, जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी भूमिपुत्र म्हणून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू हे तुम्हाला वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्लीला दिबांची वारी दिल्लीच्या दारी घेऊन येण्यास यश आलं आहे. आपण काय आणि करतो? दिबा पाटील साहेब हे फक्त एका समाजापुरते मर्यादित नव्हते, कारण दिबा पाटील साहेबांनी काढलेले कायदे जसे संयुक्त राष्ट्राची चळवळ असेल किंवा स्त्री भ्रूण हत्या कायदा असेल, त्यांनी जर स्त्री भ्रूण हत्या कायदा काढला नसता तर आम्ही आज येथे राहिलो नसतो आणि आमच्या चुली देखील पेटल्या नसत्या. आणि आज त्यांच्यामुळे जमिनी आम्हाला मिळाल्या, म्हणून हा नवी मुंबईमध्ये भूमिपुत्र राहू शकला आणि टिकू शकला. आज हा आनंद सोहळा पाहताना मला आपल्याला एक गीत सादर करावंसं वाटतंय. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा सोहळा भूमिपुत्र निघाला दिल्लीच्या वारीला. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा सोहळा भूमिपुत्र निघाला दिल्लीच्या वारीला. दिबा आमचा अभिमान, दिबा आमचे प्रेरणाचा, नाव लागावं विमानतळाला भूमिपुत्रांचा निर्धार. दिबा पाटलांच्या नावाचा सोहळा भूमिपुत्र निघाला दिल्लीच्या वारीला. दिबा पाटील साहेबांच्या नावाचा सोहळा भूमिपुत्र निघाला दिल्लीच्या वारीला. जय दिबा. भारत माता की, भारत माता की. आज हम दिल्ली के जंतर मंतर में पंजाब से हमारी एक टीम पहुंची है. हमारे जो दिबा पाटिल साहब हैं उनके साथ जो अन्याय हो रहा है उसका समर्थन करने के लिए हमें पंजाब से भी यहाँ पहुंचना पड़ा. और हमारी जितनी भी पंजाब में स्टेटें हैं
सभी स्टेटों से हमारे साथी, हमारे आखिरी समाज के लोग, हमारे लवन ये लोग यहाँ पहुंचे हैं। लवनकार समाज पूरे देश में बहुत बड़ी गिनती में है और हमारा कहना ये है सरकारों से, जो महाराष्ट्र में अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे का नामकरण करना है हमारे दीवा पाटिल साहब के नाम पर, वो जल्दी से जल्दी कर दिया जाए, नहीं तो ये आंदोलन और भी बड़ा हो सकता है। क्योंकि हमें जो हमारा जो बीसी ओबीसी समाज है, लोनिया समाज है, लवनकार समाज है, समय समय की सरकारों ने हमें बहुत दबाया है। हमारे शहीदों ने, हमारे देश के बहुत सारे लोग हैं जो शहीद हुए हैं, समय समय के शहीदों ने अपनी कुर्बानियां दी है देश के लिए, लेकिन उनकी कदर नहीं करी सरकारों ने। और अब समय आ गया है, हो सकता है ये आंदोलन हमें और बढ़ाना चढ़ाना पड़े। इसलिए हम सरकारों से निवेदन करते हैं, हमारी विनती है कि हमारे जो दीवा पाटिल साहब का नाम अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे के नाम से रखना है, तो बेनती है कि वो जल्द से जल्द रखा जाए, नहीं तो फिर हमारा जो पूरे हिंदुस्तान में जो हमारा लवनकार समाज है, आखिरी समाज है, ये फिर मजबूर हो जाएगा कि इनको फिर और बड़े बड़े धरना प्रदर्शन करने ही पड़ेंगे। तो बेनती करता हूँ, यहाँ आए हुए हमारे साथियों का बहुत बहुत धन्यवाद। और एक बेनती मेरी और है, जितना भी यहाँ हमारी बहनें बैठी हैं, बुजुर्ग बैठे हैं, भाई बैठे हैं, पंजाब में आपके समाज का एक शहीद हुआ है कारगिल के युद्ध में, उनकी जो बरसी है, सालाना बरसी 25-26 साल से हर साल मनाई जाती है। वो इस बार 13 सितंबर 2026 को गांव हडाना डिस्ट्रिक्ट पटियाला पंजाब में बड़ी पद्धर पे मनाई जा रही है। वहाँ पे हर लेवल का लीडर पहुँचता है और पूरी सरकारों के जितने भी नुमाइंदे हैं वहाँ पे श्रद्धांजलि देने के लिए पहुँचते हैं। मेरी बेनती है सबसे, हमारा समाज वहाँ ज्यादा से ज्यादा पहुँचे, ताकि उनको पता चले कि ये पूरे देश में फैली हुई कौम है। इस कौम की आबादी इतनी बड़ी है, अगर हम एकत्र हो जाएं तो हम कोई भी मुकाम हासिल कर सकते हैं। साथियों, तुम्हारे सिर्फ इकट्ठे होने की जरूरत है। हमारी सबसे बेनती है कि अपने अपने गाँव में, शहरों में, अपने प्रदेशों में इकट्ठे होकर अपना शक्ति प्रदर्शन जरूर किया करो। इतना कहते हुए मैं सबका धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय भारत। उपस्थित सर्व कोकण परिसरातील आलेल्या माझ्या 2 मिनिटं जरा शांत राहा, शांत राहा प्लीज, आवाज करू नका। जगदीश भाईला बोलायचंय। भूमिपुत्र बंधू आणि भगिनींनो, इथं आपण बरेच लोक आलेले आहेत। आदरणीय खासदार बाळामामा आहेत, आमदार आमचे ज्येष्ठ बंधू आणि सगळ्यांच्या ग्रामीण तरुणांच्या गळ्यातली दावीत आदरणीय मोरे दादा आहेत, आमचे बाळाराम पाटील साहेब माझे आमदार आहेत, त्यानंतर मनोहर भोईर दादा आहेत, सुदाम पाटील आहेत, आमचे सभागृह नेते विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे आहेत, केनी साहेब आहेत, उपस्थित बबन दादा नवी आजारी होते तरी फोर्स केला, यायलाच लागेल आणि बबन दादासाठी जरा जोरदार टाळा झाला पाहिजे। तुम्हाला विशेषतः रूपमध्ये सांगेन की आपल्या हा मागे जो स्टेज आहे ना, स्टेज जरा 1 मिनिट साईड देता का प्लीज? हा इट्स माय हंबल रिक्वेस्ट यू प्लीज। या स्टेज वरती बघा, या ज्या 27 गाव संघर्ष सर्व पक्ष समितीच्या तरुणांनी इथं काय ठेवलं? पुरावा दिला। पुरावा काय पुरावा दिला बघितला तुम्ही? ते दाखवण्यासाठी मी बोललो अगोदर आलो। तिथं बघा एक नमो एअरपोर्ट गुजरात 2026 ला झालाय। कधी झालाय? मागे कधी झालाय? 2026 वाचा गेली का भूक लागली? 2026 स्वर्गीय मनोहर पर्रिकर एअरपोर्ट कधी झालाय? 2015 दिवसात घोषणा केली आणि गोव्याला एअरपोर्टला नाव दिला। किती दिवसात? 15
आणि आम्हाला 7 वर्ष, किती वर्ष 7 वनवास भोगावं लागतं आमच्या बापाच्या नावासाठी. मित्र हो, या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी जर दिवाणचं नाव नसता, पाटील नसता, लेले चिटणीस कुलकर्णी गोखले असते तर कधीच नाव लागलं असता. केवळ आगरी आहे म्हणून नाव लागला नाही. आणि म्हणून सांगतो, अरे आगरी आहे, आग्र्याच्या पोटी जन्माला काय आम्ही काय तुमचे शत्रू आहोत? इथं पण एक आग्रा, दिल्लीजवळ पण आग्रा, इथं पण आपली आगरी आहे, दिल्लीला पण आपली आगरी आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, आम्ही कॉक्रेज नाही, आम्ही चिमोरे आहोत, चिमोरे. नॉट कॉक्रेज, आम्ही क्रॅक आम्ही चिंबोरे आहोत. आणि म्हणून या चिंबोऱ्यांचे 2 फांगरे, डांगे चिंबोरे असेल तेव्हा ते डांगे, पण आमच्या खंडीचं भरलेले भरतात. आमच्या रोडपालीचे आत्माराम पाटील आणि नरेश पाटील आलेले आहेत. विक्रम ठाकूर त्यांना चिंबोऱ्यांची जास्त माहिती आहे. आणि म्हणून सांगतो की आमच्या चिंबोऱ्यांचे ते 2 फांगरे, ते बी बाई, आम्ही काय डोंगराचे चिंबोरे खात नाही. एकतर रमेश भाई, आम्ही एकतर खंडीचे खातो, नाही तर मग समुद्रातला घेऊन येतो. तर ते आमच्याकडे काय आहे, चिंबोर आहे, न कॉक्रेज. बरोबर, कॉक्रेज आम्ही नाही. म्हणून हा चिंबोरा काय करतो, घराला गेल्यावरती त्या कोली आणि आगरी बांधवालाच माहितीये चिंबोरा काय करतो. तो कुठं पण नसतो रे, नसतो म्हणजे काय. आणि म्हणून इथं जी बसलेले आहेत ना हे सगळे मांडेवार, मी या विशेषतः म्हणजे या 27 गाव संघर्ष समितीच्या, सर्वपक्षीय समितीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना मामा एवढं धन्यवाद द्यायला पाहिजे की ही पोरं रात्रभर जागतात. आमदार साहेब, ही पोरं रात्रभर जागत होती. किती पण वाजता सत्यवानला फोन करा, किती बी वाजता वजेला फोन करा, फोन हा दादा बोला कुठं आहे, त्यांच्याकडे गेलो. आज ही समाजाच्या साठी आपल्यातल्याच काही माणसांनी मदत केलेली आहे. ती खरं म्हणजे ज्यांनी करायला पाहिजे होती ते हरामखोर आले नाही. आणि म्हणून मी म्हटलो की कुणा शेडजी फडजींचं हे आंदोलन नाही, हे आंदोलन आहे दिवाच्या रक्ताच्या जनतेचं आंदोलन. आणि म्हणून शेडजीच्या पैशावर आंदोलन होतं असं नाही. मग बाळराम पाटलांना किंवा मनोज दादांना वाटत असेल की शेडजी पैसे देत होते. कॉम्रेड उरणचे आमचे भूषण दादा आहेत, आम्ही तुम्ही 100 दिले तर आम्ही 10 द्यायची आमची लायकी आहे, आमची ऐपत आहे. त्यामुळे दिबा पाटील साहेबांनी जे आम्हाला दिले, ज्यांना प्लॉट दिलं, मुंगाजी कुठे मुंगाजी, ज्यांना प्लॉट दिलं तिच्या बनतेने आलं. अरे किती हलकट आलं तेवढंच मला माहिती आहे. ज्यांना प्लॉट दिलं ते नाही आलं, ज्यांना प्लॉट नाही दिलं तो अख्खा कल्याण आणि ठाणे जिल्हा आला. या कल्याण डोंबिवलीच्या परिसरात ठाणे जिल्ह्यात तुमचे लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, सगळे माझे मित्र आहेत. आणि आता ते नाही 20 वर्षापासूनचे मित्र आहेत. मोरे दादा त्याचे सगळे आयविटनेस आहेत. आणि मोरे दादा खरं म्हणजे जनतेच्या वतीने तुमचे आणि बाळामामाचे विशेषतः म्हणजे आमच्या बाळाराम पाटील साहेबांकडे मी गेलो, मनोज दादांकडे उरणला गेलो, माझ्या रोडपाळीचे ग्रामस्थ गेलो आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं. ते खूप अत्यंत मोलाचं केलं. पण बाळाराम पाटील साहेबांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होत्या. मनोहर दादा कुठे, मनोहर होईल, मी गेलो त्यांच्याकडे 1 to 1 मी त्यांच्याशी बसतो. मला या ठिकाणी सांगायचं आहे की एक जगातला असा नेता आहे जो अनेकदा खासदार, आमदार आणि पनवेल महानगरचा पहिला नगराध्यक्ष, आणि त्या खासदाराला राहायला घर नाही. तो घर कोणी दिला,
त्या कामोट्याच्या सगळा दिवाप्रेमींनी तो सगळा बंगला बांधून दिला. रमेश म्हात्रे आलं, सखाराम पाटील आलं, अनेक लोक आलेले आहेत कामोटे, अंकुश भोईर देखील आलेले आहेत. मला या ठिकाणी सांगतो की आमचा आत्माराम पाटील सार्वजनिक कार्यक्रमात कधीच नसतात, ते थोडं तुम्हीच करा. पण आज आत्माराम पाटील सुद्धा दिल्लीला आलेले आहेत, त्यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं. तर दिवसासाठी पहिल्यांदा मी झेंडा घेताना बघितलं माझ्या आत्मारामला, म्हणजे या गावातील लोक सगळी या ठिकाणी आलेली आहेत. आज मला आनंद आहे. या माणसाचा फोन समोर सत्याचं नावच सत्यवान, सत्यवान सावित्री ऐकली होती, सत्यवान आज ऐकलं दादा म्हणून. तर या सत्यवानाने सत्य काम केलं. वजेनी, सुमित वजेनी आणि त्याच्या पूर्ण टीमने चांगलं काम केलं. मला मामा तुमच्या मुलं आज 13 खासदार इथं थोडे वेळा त्याला 3 वाजता, किती 3 वाजता 25च्या वरती खासदार इथे आता 25च्या वरती. श्रीकांत शिंदे देखील आपल्याला चांगला पाठिंबा दिलेला आहे. आपल्या श्रीकांत शिंदेने मिटिंग घडवून दिल्या. श्रीकांत शिंदे साठी देखील जोरदार टाळा झाला पाहिजे. मामा की जे ठाकी है मामा, अभी एअरपोर्ट अपना बाकी. माझी इच्छा पूर्ण करा. सगळ्यांच्या समोर तुमच्या आणि आता लक्षात ठेवा, आज 25-30 खासदार इथे येतील. नाव देतील की नाही मला माहित नाही, कारण जात आडवी आलेली आहे. मी स्पष्ट बोलतो, टाकाला जाऊन गाडगा लपवत नाही. परंतु माझ्या आया बहिणी 3-4 दिवसापासून इथे येतात. या आंदोलनाची जी सुरुवात केली, कॉम्रेड भूषण पाटील सांगतील की त्या डे 1 पहिल्या दिवसापासून मी त्या आंदोलनात आहे आणि आजपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा सांगणारा जगदीश गायकवाड. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की हा बाला मामा ठाण्याच्या गेस्ट हाऊसला आपण म्हटलो होतो की आपल्याला नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट नावच दिलं आहे. तुम्ही घोषणा देतो, कोण बोलतो देत नाही. मगाशी अरे देत नाही काय, दिलंच नाही, देत काही नाही, आणि ते देणारच नाही. आणि म्हणून तुम्हाला ते घ्यावं लागेल. जो चीज मांगने से नहीं मिलता उसको छीनना मेरे भूमि पुत्र का वर्क है. और इसीलिए मैं कहता हूं कि आज ये दिल्ली में जंतर मंतर है. माझी बायको म्हणते जंतर मंतरचा शर्ट घालून जा, म्हणून जंतर मंतरचा शर्ट घातला, कपडे आणले, बॅगेत ठेवल्यात. तुमच्या सोनारपाडाचं मुकुंद झालं, त्याच्याकडे दिली तिथं बॅग. आणि म्हणून त्या जंतर मंतरवर आपण आलेलो आहोत. आज जंतर मंतर, याच्यानंतर विमानतळ असा बंद होणार नाही. वाफ तोंडातून वाफ गेली ना परत येत नाही. आणि म्हणून विमानतळ असा बंद होणार नाही. मी सागरी पुत्रांना, आगरी पुत्रांना, दिवाच्या चाहत्यांना आज सांगतो की येत्या 100 दिवसानंतर, किती दिवस, तर आज थकून इथंच थकून चाललोय, येत्या 100 दिवसानंतर रायगड आणि ठाणा आपण स्पर्धा लावायची आहे. आमच्या बैलगाडीच्या स्पर्धा लागतात की नाही, आता माणसं आणण्याची स्पर्धा लावायची आहे. जर ठाण्याची जिल्ह्यातील लोक आली जास्त तर ठाणेकरांमध्ये नाव मिळाला, रायगडच्या आली तर रायगडकरांमध्ये नाव मिळालं. जो काम करेगा वो सरदार बनेगा. और ठाणे वाले को तो मिला भी नहीं, कल्याण वाले को तो नहीं वो ठाना पूरा डिस्ट्रिक्ट है ना, तो ठाणे वाले कुछ भी मिला नहीं. लेकिन ठाणे के जो लोग हैं ये असली ओबीसी के ब्लड के लोग हैं, असली. आज हमारे नकली नहीं आए, बुलाओ तो किया था. मैं सबके पास गया, जिधर मेरे को नहीं जाना, ये कमिटी को भेज दिया, उधर आप जाओ. त्यांचं माझं पटत नाही तर तुम्ही जा. प्रत्येकाला आमंत्रण दिलं, परंतु आमंत्रण दिल्यानंतर मला येणं हे कर्म प्राप्त आहे असं समजलं पाहिजे.
परंतु ज्याची दानत आणि नीती नाही, ते ज्यांची दानत आणि नीती नाही असे लोक आपल्याला सहकार्य करणार नाही. त्यामुळे जे येतील ते सोबत ना आले तर कुटुंबांना मुंगाजी तुमच्यावरती एक जबाबदारी येणार आहे. मुंगाजी तुमचे पैसे मागत नाही, मी पैसे मागत नाही, मला पैसे कोणाकडे मागायला चांगलं माहितीये. त्यामुळे तुमच्याकडे पैसे मागणार नाही. ऐका, हात वरती करू नका. तुम्ही छकडा तिकडे हात वरती करता, मी काय म्हणतो ते ऐका. जेवढे आपल्या आगरी कराडी काय दलित आदिवासी जेवढ्या बारा बलुतेदाराच्या जेवढ्या बैलगाड्या आहेत, ज्या दिवशी ही कमिटी हात देईल तेव्हा सगळे छकडे तिथे 3,000 बैलगाड्या एअरपोर्ट बंद करायला होतील. हेच अभिवादन पाहिजे, हेच अभिवाचन पाहिजे. आणि 3,000 बैलगाड्या आलं, 3,000 जेव्हा बैलगाड्या येतील ना, तेव्हा मुंगाजी आज सांगतो या आंदोलनाचा पहिला बहुमान तुम्हाला मिळेल, पहिला बहुमान. आणि तुम्ही आणणार ते मला आत्मविश्वास आहे, कारण सगळेच आपल्या अगदी आहेत, त्यामुळे येणारच आहेत. मला आपल्याकडून 2 अभिवाचन पाहिजे. मी पैसे मागत नाही. एक आनंदाची बातमी आहे का, दिल्लीला येण्याचं कारण काय, आपले जे आहेत ते अजून येत नाही. रायगडचे खासदार दादा म्हटलं मगाशी येतात, पण त्यांना पनवेल स्टेशन घेऊन यावं लागेल, बरोबर ना. सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातल्या 90 खासदारांनी 90% खासदारांनी बाला मामाच्या आव्हानाला आज साथ दिलेली आहे, 90%. मी सगळ्यांना विनंती करतो की जरा सगळ्यांना उभे राहा आणि बाला मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बाला माते आगे बढो, बाला माते आगे बढो. अरे खासदार असावं तर कसा असावा, सुरेश म्हात्रे सारखा असावा. इट्स नाऊ और नेवर, आता नाही तर कधीच, अभी नाही तर. आणि म्हणून तुम्हाला आफ्टर 100 days क्लोज फॉर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद करायचं आहे की नाही. मगाशी एक ताईंनी भाषण केलं, मला त्यांचं नाव सांगा, डोंबिवलीच्या आहेत का ताई, तू उठ. जोशना पाटील ताईसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. रोशना, जोशना का रोशना, जोशना, रोशना, रोशना में रोशनी है, रोशना में रोशनी है. और ये रोशनी हमारे समाज के लिए चिंगारी बन सकती है. स्फटिक आहे आणि पारदर्शक स्फटिक आहे आणि मलंगडच्या परिसरातून आलेले आहे. आणि म्हणून ग्रामीण वासी आज दिल्ली दरकारते ती पण वेल क्वालिफाईड. आणि म्हणून पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजराच्या ताईचं स्वागत झालं पाहिजे. आज या ठिकाणी बाला मामा आपण जो पुढाकार घेत आहे, पण ही कमिटी बाला मामाची नाही, ही कमिटी कुणाची आहे, त्याचं नाव कुणाचं आहे, स्वर्गीय दिमा पाटील. चलाता कोण, बाला मामा. रहता किधर, भेवंती. दिमा पाटिल किधर के, पनवेल के. दौड़ रहे कौन, ये आमदार हमारे कल्याण के. दौड़ रहे आमदार कल्याण के, पनवेल के सो गया रोगी के लोग, पनवेल के लोग सो गए हैं. इसको जगाने के लिए जगदीश है, उनको जगाने के लिए जगदीश. आप तो है अपोजिशन है ना, आप अपोजिशन लीडर है. नहीं, आपको है ना, ये मुठिया है ना, मुठिया. अरविंद जी मुठिया पता है, मुठिया. चलो एक बार वो उसके खेत के अंदर गया, क्या डालना पड़ता है, बराबर है ना, या तो आखिरी. तो इसके लिए वो लवा भी तुम्हारे साथ, बड़ा लवा है तुम्हारे साथ. हाँ, आरिश के लिए बड़ा लवा है, एक बार डाल के निकालो. और अगले टाइम पनवेल का भी अंदर चेंज होना चाहिए, इसी मंच पे होता है.
पूरन का होना चाहिए, इसके लिए अपने को एक साथ आना चाहिए। पूरन का तो आज ही हो गया, ऐसा सत्यवान ने कहा है। सत्यवान की बात भी सत्य होती है। और मामा जो है ना, जादूगर है। मुझे लगा था कि शरद पवार ही जादूगर है, लेकिन हमारे लोकल पीपल में मामा भी बड़ा जादूगर है। चुपके चुपके वार करता है। वो हंसता बहुत है, लेकिन गुस्सा दिमाग में रखता है। हंसता है, सबको लगा ये मेरा दोस्त है, लेकिन वो बाला मामा है। शकुनी मामा सुना था, शकुनी मामा सुना था। ये शकुनी नहीं है, ये प्यार का मामा है, ये रिश्ते का मामा है, इसके लिए इनको बाला मामा बोलते हैं। अरे हम भांजे, मैं इस मंच से फिर एक बार अपील करना चाहता हूँ। यहाँ पर आए हुए मेरे पूरे थाना, पालघर, मुंबई, रायगढ़ से यहाँ पे बहुत लोग हम जुटे हैं। हम अभी तक खाना नहीं खाया है। खाया है क्या? हम और एयरपोर्ट से सीधा आए हैं, तो खाने के लिए नहीं आना, हम खाने के लिए आया है क्या? हम नाम लेने के लिए आया है। क्या के लिए? खाना तो क्या सबके पास पैसा है भाई, विमान में भेजी विमान से आया है, तो खाने के 200 रुपये घर सब खा सकते हैं। लेकिन आज का खाना जो है 27 गांव संघर्ष समिति का खाना, ये हमारे लिए बड़ी पुण्य की बात है कि बड़े मेहनत से बनाए आपने खाना। इसके लिए बोल रहे थे मुझे ऐसा, अभी हमको मुंबई नवी मुंबई एअरपोर्ट बंद करायचं ना, सगळ्यांनी हात वरती करा। तुम्हाला नाही करायचं वाटतं, म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, आता एकटे आले असाल घरातून, पुढच्या वेळेस येताना किती लोक यायचं घरातून? पूर्ण कुटुंब, डोकरा डोकरी, बळ, अक्का, फुलुई जे असतील ते आणण्याची तयारी आहे ना? दिबांचा जर नाव लावायचं असेल, ही तयारी करावं लागेल। आणि किंबहुना याच्यावर थांबणार नाही। तुम्हाला या आंदोलनाला पैसे लागतात माहिती आहे का? एक बस 2,80,000 भाडा घेतली, 2 विमानात आपली पोरं आली, चांगली कमवणारी पोरं आली, पण पुढच्या आंदोलनाला या संघर्ष समितीच्या मुलांकडे आपण 1 कोटी रुपये जमवून देणार। किती? अर्जुन पाटील कुठे? अर्जुन पाटील गेलं काय? काटायचं अर्जुन पाटील कुठे आहे? रोहिदास भाजी कुठे आहे? रोहिदास मात्रे, हा, किती पैसे द्याल सांगा? पैसा बोलता, इन्सर्ट से बोलता। रोहिदास मात्रे का भाजी पुडा, ये दिल का सच्चा है। 5 लाख का एक पाणी हो जाओ रोहिदास मात्रे के लिए। माझ्या कमीत कमी 100 आगरी बहिणी असतील, त्याच्यातली ही एक बहीण, हे आमचे भाऊजी। 100 आगरी बहीण माझ्या राखी बांधणार आहे। किती? तेवढे परिवार जरी आला आग्र्याचे कल्याण डोंबिवलीत असते, प्रत्येक गावात जर गेलं, सापडण्याला जा, उंबरठ्याला जा, कुठे पण जा, अख्ख्या ठाणा ग्रामीण मध्ये जा, भिवंडीला जा, तुमच्या वसई, पालघर, विरारला जा, गजानन पाटलाचं नाव आपण ऐकले असेल, कुठे पण जा। म्हणून तुम्हाला एवढंच सांगेल, कंटाळलात का? नाही, कंटाळला तर मी बंद करतो, मला काही पैसे दिले नाही वाचण्याचे। मला काय वाचण्याचे पैसे दिले नाही, त्यामुळं तुम्ही सांगाल तर मी बंद करतो। नाही, ते आम्ही दिले। आणि म्हणून सागर राजे, या सागर राजेसाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवा। उभा राहा, उभा राहा। काय त्याचं कारण सांगतो। याला मी बाईट दिली का आमच्या विद्यमान आमदारांचा फोन जायचा, मी बाईट दिली का डीसीपीचा फोन जायचा। सागर हैराण झाला, म्हणून सागर लढायचा आहे, त्यामुळे कुणाचा फोन येतील, कोण पोलीस दाब देतील, मी बसलो, कारण आपण भूमिपुत्र आहोत। आणि म्हणून सागरने या लढ्याला इथपर्यंत साथ दिली आज पण, म्हणून सागरसाठी जोरदार टाळ्या झाल्या। सागर म्हणजे प्रभात पर्व, तो एका कामगार नेत्याच्या कामगाराचा मुलगा, आणि या पत्रकार क्षेत्रात आला, आणि जगदीश गायकवाडचा दुसरा पट्टा तुम्हाला माहित नाही,
आमदार साहेब दुसरा पट्टा आहे ना अजून मला माहित नाही, त्यामुळे एक पट्टा चालवला आणि 14, 15, 20 लाखावर सागर राजे गेला. किती? 20 लाख व्ह्यू. आज बोलणार नाही कारण ते दांडका आपल्याला खायची नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी दांडका खाल्ला ना. आपली सगळी लोक ही वेल क्वालिफाईड आहे, त्यामुळे एकाला दांडा पडणार नाही. त्याच्या अगोदर मी दांडे घेईन एवढी ताकद आहे, लक्षात घ्या, एवढी ताकद आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो की हा आमच्या तरुणाने प्रत्येक प्रभाग घेतला. तर तू इकडे इकडे तू, अरे बाबा सुमी तिकडे, सुमी तू इथे या, तू इकडे. हे बघा वरण झाली आणि त्यात मीठ नसेल तर मजा येते का? मीठ टाकण्याचं काम या सुमितने केलेलं आहे, त्यावेळी जोरदार टाळ्या. सगळ्याच तरुणांनी काम केलंय, सगळ्याच. परंतु आम्हाला काय करायचं आहे की इथं दिल्लीला आलोय कशासाठी? नाव घेऊन जाण्यासाठी. पंढरपूरची वारी केली आणि दिवाणची वारी आता दिल्लीच्या दारी आली. बोलबालावाला नंतर तुमच्याशी बोलबालावर बोलतो. ही दिल्लीची जी वारी आहे, जे आहेत घरी त्यांना नाही मिळाली दिल्लीची वारी. माझ्या आया बहिणी आलेल्या, त्या सगळ्यांचं आभार मानतो. खरं तर तुम्ही सगळ्यांनी ऍक्टिव्ह बोलल्या पाहिजेत. मी कावा माणूस बोलतो ऐकत नाही, तुम्ही बहिणी बोलल्या का सगळे ऐकतील. त्यामुळे सगळ्या आंदोलनातील माझ्या भावा बहिणींना मागे खरं तर मानाचा मुद्रा मला करायचा असं मी करणार आहे. कॅमेरा देतो सगळं काय फायदा? परंतु आज काहीतरी घेऊन जाऊ या अपेक्षेत आपण उपाशी तापाशी का आलेलो आहोत. आणि मला विश्वास आहे की बाळा मामाने जी अंडरग्राऊंड फिल्डिंग लावलेली आहे. तुम्हाला भावरा तुम्ही गेला का? भावरा गेला? भावरा जो जास्त जोरात जोर त्याचा जास्त जाईल त्याचा भावरा जास्त फिरतो. पण बाळा मामाने आपल्यासाठी दिल्ली जाऊन भावरा फिरवलेला, भेवंडी पासून दिल्ली पर्यंत जोर आणलेला. त्यामुळे हा भावरा नक्कीच आपल्या उपयोगात येणार आहे. आणि मला शूट करून आणखी एक विश्वासाची गोष्ट आहे, शूट करून जर नाव दिलं नाही फक्त सगळं तर तुमच्या डोक्यात टोपी कुठली आहे? बंद करा. अरे बोला रे. कोणाची टोपी आहे? आई एकविरा. आई एकविरा कुणाची आहे? आपले माऊली. अरे आई एकविरा कुणाची आहे? आपले माऊली. त्यामुळे आई एकविरा कोपल्याशिवाय राहणार नाही. भूमिपुत्रांची माऊली शेतकऱ्यांचा तो भाव होता. माझ्या मातींच्या जन्मलेला तो एक शिवा होता. अरे नेला असं जरी त्याला महाराष्ट्रांनी ये जंतर मंतरवर तो आमच्या सगळ्यांचा जागा होता. हे जंतर मंतरवर आमच्या सगळ्यांचा जागा होता. अरे आमच्या दिबाचं नाव जिवाला तुमच्या वलवलतन जिवा. पण मामा खासदार साहेब, आमदार साहेब, लागल फक्त लोकनेते दिबा. इमानदाराला नाव लागल लोकनेते दिबा. आहे माऊलीचं या कोण येतो जय मल्हार. माझ्या दिल्ली दरबारी जंतर मंतर इथे उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि बंधू भगिनीनो, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र शासनाने फसवणूक केली, केंद्र शासनाने सुद्धा फसवणूक केलेली आहे. उद्घाटन केलं त्यावेळेला आम्हाला आम्ही दाखवले का थोड्या दिवसांत तुम्हाला आम्ही प्रतिभांचं नाव देऊ. पण हे खरोखर या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे. म्हणून आज जंतर मंतरवर आम्ही आलेलो आहोत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, ठाणा, रायगड, पालघर, मुंबईच्या सर्व बैलगाडी संघटनेच्या संजयभाई माली, राहुलभाई आणि मी नंदराज मुंगाजी आम्ही त्या दिवशी शपथ घेतलेले आहे. दिबा पाटलांचे तासई गावामध्ये दिबा पाटलांच्या हॉलमध्ये 1500 सदस्य आम्ही जमलो होतो. तेव्हा त्यांना मी शब्द सांगितलं होतं की आता त्या येणाऱ्या विमानचं नाव लागलं नाही तर आपलं प्रत्येक बैल घेऊन या विमानतळाला घेराव घालू आणि 1 फूट 2 ते 3 बंद पाडू. तेव्हा त्यांना समजेल काही कुठेतरी आगरी समाज एकत्रेला आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, मगाशी सत्यताईने सांगितलं तर 3000 बैलगाड्या घेऊन आम्ही स्वतः तिथं उपस्थित राहणार आहोत. आणि विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार आहे.
एवढंच मी सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्माननीय व्यासपीठ आगरी समाजाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारे लोकनेते, आताचे लोकनेते सन्माननीय खासदार भिवंडीचे सुरेशजी म्हात्रे अर्थात बाळेमामा आणि त्यांना साथ देणारे आमच्या कल्याण ग्रामीणचे सन्माननीय आमदार राजेशजी मोरे, बाळूशेठजी या ठिकाणी माजी आमदार आहेत, सर्वच सन्माननीय आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, थोडक्यातच म्हणायचं तर इतिहासाला नोंद घ्यावी असं वाटणार हे आंदोलन एकतर आग्र्यांचं जंतर मंतर होणार पहिलं आंदोलन, दुसरं असं की आपण पाहताय देशभरामध्ये आंदोलनाकरिता आंदोलक हे आणावे लागतात, त्यांना पैसे द्यावे लागतात, परंतु इथं सर्वपक्षीय संघर्ष हक्क समितीच्या या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतली आणि आमच्या बंधुवर्गांना, पुरुषांना 5,000 रुपये आणि माता भगिनींना 2,500 रुपये असे पैसे पे करून आवाहन केलं आणि भरघोस प्रतिसाद दिला. स्वतःच्या पैशातून 1600 किलोमीटरवर जाऊन आंदोलन करणार हे एकमेव आंदोलन असेल याची इतिहासाने दखल घेतली जाईल. याकरिता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. या भागामध्ये असलेला आमचा दिल्लीच्या आजूबाजूला असलेला पंजाब प्रांत आणि तिथला आगरी समाज इथे एका मागणी करता आंदोलन करतोय आणि त्यांनी सुद्धा आपल्याला एक नवीन बॅनर दाखवला. पंजाब प्रांताने सुद्धा दखल घेतली आणि आगरी समाजाच्या या सगळ्या तरुणांना एक दिशा दिली, त्यांचा उत्साह वाढवला. मुद्दामून सांगू इच्छितो 1600 किलोमीटरचा जो प्रवास आम्ही बसमध्ये मामा करत होतो त्यावेळेला या लेकरांनी एवढे छान नियोजन केलं. जे आता आपल्याला आंदोलनासाठी मुलं आपल्याला सहभागी झालेले दिसतात त्यामध्ये सत्यवानजी म्हात्रे असतील, आमचे सुमितवाजी असतील, संदीप पालकरी असतील, आपले मागणीदाता असतील, अधिकरून तरुणांनी अख्ख्या रस्त्यामध्ये कोणालाही पाण्याची बॉटल, चहा किंवा नाश्ता विकत घ्यायला लावलं नाही. ही सगळी जबाबदारी या लेकरांनी स्वीकारली आणि इथपर्यंत सगळ्यांचा प्रवास सुखकर झाला. आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहत आहोत. बाहेर खाली आहे असं आपण या ठिकाणी आलो. ज्या लोक नेत्यांनी 5 वेळाचे आमदार, 2 वेळाचे खासदार, स्त्री भ्रूण हत्या हे अख्ख्या भारताला एवढं मोठं योगदान दिलं, ते रोखण्याचं काम केलं. विकसित जमिनीपैकी 12.5% जमीन मूळ शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आणि आजच्या देशामध्ये ज्यांनी अशी क्रांती घडवली हे सामान्य नेते नव्हते. या दिल्लीतील सरकारांना आम्हाला हे दाखवायचंय ते लोकनेते आणि राष्ट्रीय नेते होते. नमस्कार. सर्वप्रथम सर्वपक्षीय संघर्ष समितीने हा आंदोलन दिल्ली दरबारी घेऊन आल्यामुळे त्याला एक आपल्याला राष्ट्रीय स्वरूप मिळालेलं आहे आणि हा आंदोलन दिल्ली दरबारी पोहोचवला त्यासाठी या समितीचा आभार मानतो. आणि जी लोक स्वखर्चातनं दिल्लीपर्यंत आलेली आहेत त्या सर्व भूमिपुत्रांना नमन करतो मी. आणि आता संघर्ष समितीचे पदाधिकारी आम्ही आताच आपले महाराष्ट्रातलेच असलेले नेते मुरलीधर मोहोळ जे आपले हवाई उडान मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही भेटून आलेलो आहे. कसं आहे, एक भूमिपुत्र आहे, परंतु भूमिपुत्र जरी असलो तरी हा नाव होण्यासाठी जसं तुम्ही सर्वजण यासाठी कार्य करत आहात, तसं एक भारतीय जनता पार्टीचा जरी लोकप्रतिनिधी असलो तरी तो नंतर आहे, दुय्यम आहे. सर्वप्रथम आम्ही भूमिपुत्र आणि आमच्या भूमिपुत्रांचा आवाज, आमच्या मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही सांगितलं साहेब दुसरं काही नकोय. आमच्या समाजाने आजपर्यंत कोणतीच अपेक्षा स्वतःसाठी काही पॅकेज नाही मागितला, नाही आरक्षण मागितला, काहीच नाही मागितलंय. आमच्या समाजाची एकच इच्छा पूर्ण करा. यापुढे आम्ही परत कोणती दुसरी इच्छा व्यक्त देखील नाही करणार. तर आमची ही एकच इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटलांचं आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला नाव घोषित करण्यात यावा. त्याच्यावर मुरलीधर मोहोळांनी सांगितलं की 100% महाराष्ट्र शासनाकडनं एकच नाव आहे आणि तोच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येणार. 5 नावं महाराष्ट्रातली पेंडिंग आहेत आणि ती 5ची 5 नावं येत्या काळात पूर्ण यादी घोषित होणार आणि अभिमानाने सांगतो की याची घोषणा आपले पंतप्रधान करतील असं आम्हाला मुरलीधर मोहोळांनी सांगितलं. मित्रांनो, आज 5 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवा. 5 ऑगस्टला 370चा कलम या भारतातनं रद्द करण्याचं काम
भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे. 5 ऑगस्टलाच राम मंदिराचा निर्णय घेण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे एक सरकारचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला अभिमानाने सांगतो की हा आंदोलन ज्या दिवसापासून सुरू झालाय त्या दिवसापासून मग महाविकास आघाडी असो की महायुती असो, भारतीय जनता पार्टीचे जरी आम्ही कार्यकर्ते असलो, लोकप्रतिनिधी असलो, तरी हे आंदोलन भारतीय जनता पार्टीवर आम्ही नेहमी सक्रिय राहिलोय. त्यामुळे जर हे झालं नाही ना तर सर्वात पहिले त्याग करावा लागला ना नगरसेवक पदाचा, तरी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करतील. हा नाव आपली सरकार 100% देणार अशी आम्हाला खात्री आहे. फक्त सरकारने तो लवकरात लवकर द्यावा. आणि आज आम्हाला मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर हा नाव घोषित करणार, कारण की हा फक्त भूमिपुत्रांचा सन्मान नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे. आणि त्यामुळे या नावाची लवकरात लवकर घोषणा आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय दिबा पाटील, जय आई एकविरा. सर्वप्रथम दिल्लीमध्ये या जंतर मंतर मध्ये येथे स्वागत करतो. मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्र या ठिकाणी पहिल्यांदा जंतर मंतर इथे आंदोलनाला उपस्थित झालेले आहेत. गेले काही दिवस बाळामामा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची संघर्ष समिती असेल, सर्व संघर्ष समिती या सगळ्या गोष्टींसाठी तयारी करत होती. मला देखील 2 दिवसा अगोदर संघर्ष समिती येऊन भेटून गेली आणि या संघर्ष समितीचे सगळे सदस्य जे आहेत त्यांची जी मागणी आहे आणि आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव जे आहे हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं, याच्यासाठी मोठं आंदोलन देखील झालं. आणि त्या आंदोलनानंतर शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तसा ठराव देखील त्या ठिकाणी पास केला आणि या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचे सर्व ठराव जे आहेत हे ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, हे सर्व ठराव जे आहे आपल्या संघर्ष समितीने या ठिकाणी आरटीआयच्या माध्यमाने काढले. आणि या सर्व ठरावांच्या मध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळे ठराव जे आहे दिबा पाटलांच्या नावाचे त्या ठिकाणी करण्यात आले. आणि राज्य सरकारच्या माध्यमाने या नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात यावं असा ठराव झाला. आणि तो ठराव जो आहे तो आता केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे. आज इथे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या मागणीच्या बरोबर उभा राहण्यासाठी लोकसभेतील माझे सर्व सहकारी जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता सुप्रियाताई सुळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत, जी आपली भावना आहे की या विमानतळाला जे आहे दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे, तीच आमची भावना आहे. म्हणून 2022 मध्ये देखील तसे ठराव करण्यात आले आणि तसा ठराव जे आहे केंद्राकडे पाठवण्यात आले. केंद्रामध्ये अप्पा बारदेजी असतील यांनी स्वतः जो आहे हा मुद्दा 0 अवरच्या माध्यमाने त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं आणि त्याला अनुमोदन देण्याचं काम आम्ही सर्व खासदारांनी या ठिकाणी केलं. आता सभागृह जे आहे हे चालत नाहीये, पण मला वाटतं या सभागृहाचा बजरंग अप्पा पण इकडे आले, तुमचं पण स्वागत आहे. त्याचबरोबर निलेश लंके जी आहेत, त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत, बगरे सर इकडे आहेत, हे सर्व देशमुख साहेब आहेत, सर्व खासदार जे आहे हे या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणजे आपल्या सगळ्यांची ताकद किती आहे या मंचावरती उपस्थित लोकांकडून जे खासदार झाले, जे गेले लाखो लोकांचे जे आहे प्रतिनिधित्व करतात, आज सर्वच्या सर्व खासदार या ठिकाणी महाराष्ट्राचे उपस्थित आहेत. तर मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा केंद्राकडे जे आहे ते पाठपुरावा करण्याचं काम जे आहे ते आमच्याकडून होईल. परवा जेव्हा समिती आली, या समितीला जे आहे थेट नागरी उड्डाण मंत्री राम नायडूजी ज्यांच्याकडे खातं येतं त्यांच्या बरोबर भेट देखील
घडवून आणली तेव्हा बाळामामा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा बाळामामा म्हणाले त्यांनी आता इथे पडलं. म्हणजे पक्षभेद जो आहे हा विसरून आपल्या मागणीसाठी जे आहे आपण सगळ्यांनी एकत्र यावं. मला वाटतं याच्यासारखं जे आहे ते कुठलं एक्झाम्पल उदाहरण जे आहे ते असू शकत नाही. ते सगळे पक्षभेद विसरून जे आहे ही सगळी लोक या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सगळे खासदार या ठिकाणी उपस्थित झालेले. आपल्या सगळ्यांना एवढंच मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव मिळावं यासाठी आपल्या बरोबर जे आहे आम्ही सगळे लोक उभे आहोत. दिल्लीमध्ये पाठपुरावा करणं असेल, माननीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करणं असेल, त्याचबरोबर होम मिनिस्टर साहेबांकडे पाठपुरावा करणं असेल किंवा प्रधानमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करणं असेल, आम्ही सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करू. आणि आपल्याला एवढंच आश्वासित करतो की आपला हा लढा जो आहे या लढ्याला जे आहे हे लवकरात लवकर यश जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि इकडे उपस्थित असलेल्या मंडळींच्या सहकार्याने नक्कीच या ठिकाणी लाभेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी ते धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण एवढ्या लांब जे आहे महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत जे आहे जंतर मंतर ऐतिहासिक जंतर मंतर मध्ये आपण उपस्थित झालात त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जय यापुढे मी आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो का त्यांनी बाळामामांच्या पुढाकाराने आज जसं श्रीकांत भाऊ म्हणाले तसं आज आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही, आम्ही मराठी माणसं म्हणून आज सगळे इथे आलेलो आहोत. आज राजकीय विषय नाही, हा आम्हाला सगळ्यांना एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आमच्या कुटुंबाचे आणि लोकनेते दिवा पाटलांचे अनेक वर्षाचे नाही दशकांचे कौटुंबिक संबंध. पक्ष जरी वेगळे असले तरी अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. आणि जेव्हा श्रीकांत भाऊचे वडील एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री होते तेव्हा एक मताने महाराष्ट्राने निर्णय घेतला होता की लोकनेते दिवा पाटलांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यायचं. आणि सगळे आमदार खासदार सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एका मताने ते पास केलं. आणि आज तुम्ही बघताय आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत. आदरणीय पवार साहेब या कार्यक्रमाला येणार होते पण आदरणीय पवार साहेब आज दिल्लीला नसल्यामुळे त्यांच्या वतीने आणि आमच्या सगळ्या मराठी लोकांच्या वतीने आज जंतर मंतरला मी 15 दिवसापूर्वी जंतर मंतरला असेच आम्ही सगळे आले होतो. आणि सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या नवीन पिढीने देशाला एक नवीन दिशा दिली. तशीच आज वेगळी दिशा महाराष्ट्रातले सगळे खासदार एक कुटुंब म्हणून आज इथे आलेले आहेत. आणि जोपर्यंत दिवा पाटलांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत नाही आम्ही सगळे आज उपस्थित सगळेच खासदार आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला एक शब्द देते की श्रीकांत भाऊ असतील, मी असतील, बाळामामा असतील, धैर्यशील दादा, निलेश भाऊ सगळेच आज आमचे मस्के भाऊ आहेत सगळे आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते की आम्ही एक मताने पार्लमेंट जेव्हा सुरू होईल देशाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्राची एकी काय असते हे रेखाटाचं काम महाराष्ट्र करून दाखवेल. तुमच्या पूर्ण ताकदीने आम्ही सगळे मागे आहोत. बाकीची आमचे मित्र पक्ष आहेत त्यांना तेही येणार आहेत. काही कोर्टाच्या केसेसच्या वरती कुठे गेले, काँग्रेसचे आमचे सहकारी असतील. आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून राजकीय राजनीती तो चलती राहील ते चालू द्यायचं 5 वर्षातून एकदा. पण चांगल्या कामासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर ताकदीने उभे आहोत. आज आपण सगळे इतक्या लांबून आला, दिल्लीत तुमचं स्वागत आहे. काही कमी पडलं तर आम्ही सगळे इथे प्रेमाने ठामपणे तुमच्या मागे आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव झाल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. शब्द विजय असो, जय महाराष्ट्र, विजय असो, धन्यवाद ताई. दिवा पाटील साहेबांचा विजय असो. धन्यवाद धन्यवाद ताई. मी आपल्या संघर्ष समितीचे अध्यक्ष भिवंडी लोकसभेचे खासदार श्री शिवलेश बाळामामा म्हात्रे यांना विनंती करतो व आपण आपले मनोगत व्यक्त करून आभार मानावे. बाळामामा आगे बढो. छत्रपती शिवराय
शाहू फुले आंबेडकर आज दिवाणची वारी दिल्लीच्या दारी या घोषणेनुसार आपण सर्व भूमिपुत्र आज दिल्लीला पोहोचलो आहे. खास करून सगळ्या भूमिपुत्रांचे मी अध्यक्ष या नात्याने आभार व्यक्त करेन. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं जेव्हा ही कल्पना सुमित वजे आणि सत्यवान म्हात्रे त्यांच्या सगळ्यांनी मला सांगितली तेव्हा मी थोडा विचार करत होतो की आपण महाराष्ट्रातच मोठं आंदोलन उभं करू. परंतु त्यांनी जिद्द पकडली की नाही आपण दिल्लीतही आवाज उठवूया. परंतु आज त्याची परिणती आपण पाहिली. या आंदोलनात सहभागी सर्वच खासदार शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचे, काँग्रेसचे आणि काही खासदार हे शिवसेना उद्धव गटाचे देखील ते देखील येणार आहेत. भारतीय जनता पार्टी देखील येणार आहेत. आणि त्यामुळं एकंदरीत महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांचा पाठिंबा आपल्या या आंदोलनाला मिळाला. सगळ्या खासदारांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी हा ठराव घेतला आणि तो ठराव पाठवला. 3 वर्ष केंद्रात हा ठराव प्रलंबित आहे. योगायोगाने बघा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचेही सगळे नगरसेवक सगळे लोक उपस्थित आहेत. शिवसेनेचे सगळे आहेत आणि विरोधातील पण आम्ही सगळे आहोत. तर हे सगळे एकत्र आल्यामुळं आता काहीतरी मार्ग निघेल अशी आशा आपली सगळ्यांची पल्लवित झालेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन आज आपण सगळ्यांनी जसा आम्हाला पाठिंबा दिला यापुढे देखील असाच पाठिंबा राहिला तर काही कालावधीत मला सकाळी बरोबर 11 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा देखील फोन आला होता की पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक ठेवून त्या बैठकीत एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि सगळे असतील. त्या बैठकीत लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या काही दिवसातच हा निर्णय होईल अशा प्रकारचं बोलणं झालेलं आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना देखील मी गळ घातलेली आहे. कारण जंतर मंतरवरचं आपण पाहिलं जेव्हा हे आंदोलन झालं शरद पवार साहेब आले आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांना भेटले. त्याच्यानंतर हे आंदोलन थांबलं, न्याय मिळाला आणि म्हणूनच त्यांनी देखील मध्यस्थी करण्याचा शब्द दिलेला आहे. आणि म्हणून एवढं नक्की आहे की आपण लवकरात लवकर यशस्वी होऊ. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान. रायगड जिल्ह्यातून आणि भिवंडी असेल, इतर ठाणे जिल्हा असेल, सर्व जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आपण सर्वजण आलो. आपल्या ह्या दीपा पाटील साहेबांचं जे विमानतळाला आपल्याला नाव द्यायचं आहे नवी मुंबई विमानतळाला त्याला पाठिंबा देण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार संजय सिंह साहेब इथे आलेले आहेत. त्यांचे जोरदार टाळ्यांनी पहिले स्वागत करा. आज आपण बघतोय ज्या पद्धतीने हुकुमशाही चाललेली आहे तिला थांबवण्याचं काम आपली सर्वच मंडळी करत आहे. आणि हे जे विमानतळ आहे ज्या जमिनीवर विमानतळ जे झालंय हे आपल्या पूर्ण जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील गोरगरिबांची घरं जागा जमिनी विकून आपण विकून न विकता म्हणजे आपल्या जागा त्यांनी घेतल्या आणि त्याच्यावरती त्यांनी ते विमानतळ बनवलं. परंतु ह्या विमानतळाला दिपा पाटील साहेबांचं नाव द्यायला हे लोक फार म्हणजे आपण बघताय चालढकल करताय. पण आपला सर्वांचा एकच निर्धार आहे काही झालं तरी ह्या विमानतळाला दीपा पाटील साहेबांचंच नाव देणार हे आम्ही या इथे सांगतो. आणि जर कोण हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना त्या पद्धतीने उत्तर पण दिलं जाईल. ही संघर्ष समितीच्या वतीने मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो. आणि ज्या ज्या वेळेला दीपा पाटील साहेबांच्या नावासाठी आपल्याला एकत्र यायची वेळ येईल त्यावेळेला आपण सर्वजण एकत्र येऊ ही इथे विश्व प्रतिज्ञा आपण करूया. धन्यवाद. धन्यवाद. दीपा पाटील साहब हेलो, बहुत ही सम्मानित मंच हमारे समिति के सारे सदस्य एवं नवी मुंबई से आए हुए सारे अतिथिगण एवं दूर दराज से अनेक राज्यों से आए हुए भाई एवं बहनों सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. बहुत अच्छी बात है कि दीपा पाटिल साहब
एक बहुत ही अच्छे राजनीतिक कार, समाज सेवी कर्मठ, ईमानदार नेता थे। तो वो बहुत बड़े ही राजनेता थे, केंद्रीय मंत्री भी थे। इस संबंध में जो नवी मुंबई में अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट बन रहा, उनका नाम से करवाने के लिए आप लोग बहुत बड़े संघर्ष कर रहे हैं। बहुत बहुत शुभकामनाएं आपको। और सरकार को इतना संघर्ष करने की जरूरत नहीं थी। वो दिया पाटिल साहब ऐसे व्यक्ति थे कि उनका नामाकरण तो पहले ही हो जाना चाहिए था। आप देश में देखिए, बहुत सारे जो पार्टियां हैं अपने पार्टी के नेता के नाम से, जिनका जैसे बहुत सारे दीनदयाल उपाध्याय रेलवे स्टेशन मुगलसराय का बन गया, अरुण जेटली स्टेडियम बन गया, बहुत सारे ऐसी चीजें देखेंगे जो झट से बदल देते हैं। पर जो ईमानदारी से, मेहनत से जो नेता काम करते हैं, उनका नामाकरण करने के लिए बहुत सारे संघर्ष और उनके समाज के लोगों को बहुत सारे यातनाएं झेलने पड़ते हैं, तब उनका नामाकरण होता है। ये बहुत बड़ी दुख की बात है कि इस तरह का है। और मेरा कहना है कि माननीय दीवा पाटिल साहब को जो नवी मुंबई में अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा है, उनके नाम से होना चाहिए। जय हिंद, जय भारत। मैं दिसुगुरु नालंदा से बिलोंग करता हूँ और फिलहाल दिल्ली में रहता हूँ। मेरा नाम संतोष कुमार जी है और मैं भिन्न समाज से आता हूँ, बल्लार नोनिया समाज से आता हूँ। जय हिंद, जय सर, संजय दिवा पाटिल के बारे में, साहब के बात के बारे में मैं थोड़ा बोलना चाहूंगा, आपको बताऊंगा उनका हिस्ट्री। सर जी, दिवा पाटिल साहब 3 बार सांसद थे, 2 बार सांसद और 5 बार एमएलए थे, 2 बार विपक्ष के नेता भी थे। उन्होंने स्त्री भ्रूण हत्या जो कानून है वो दिवा पाटिल साहब ने लाए। सिडकों में लोगों की जमीनें गई, उस समय जमीन के बदले पैसे दे रहे थे, लेकिन साहब ने वो कानून लाया, संघर्ष किए, 5 लोग हुतात्मा हो गए पुलिस फायरिंग में। डीबी पाटिल साहब को भी गोली लगी थी, लेकिन उन्होंने अपना संघर्ष जारी रखा। ऐसे थे हमारे दीपा पाटिल साहब, उन्होंने कई ऐसे अच्छे काम किए, लेकिन इतना सब कुछ होने के बाद भी वो अपना खुद का घर नहीं बना पाए। सर सिंह साहब, उनका घर लोगों ने कॉन्ट्रीब्यूशन करके बनाया था। इतने साफ सुथरा नेता हमारे होकर गए। ऐसे नेता के लिए हम बम्बई से 1500 किलोमीटर यहाँ पर चलकर आए हैं। हम आशा करते हैं, सर आप 11 तारीख को हम आए थे, उसी दिन शाम को आपके घर आए थे, मुलाकात नहीं हो पाई। फिर 14 तारीख को आए, फिर वापस हमारी टीम आपके पास आई, लेकिन आप आए। हम आशा करते हैं कि ऐसे साफ सुथरे नेता के लिए आप जरूर प्रयास करें और उनका नाम इस नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय विमानतल को लगे, यही हम आपसे अब उम्मीद करते हैं। सम्मानित मंच और आप सबको दिल्ली की धरती पर और खास तौर से इस जंतर मंतर की धरती पे सर झुकाकर आपका अभिनंदन करता हूं और आपकी बहादुरी को, आपकी लड़ाई को नमन करता हूं। साथियों और दोस्तों, एक ऐसे आत्ममुक्त व्यक्ति इस देश की सत्ता पर विराजमान है, आदरणीय नरेंद्र मोदी जी, जिन्होंने लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल के नाम पे जो स्टेडियम बना था गुजरात के अंदर, उसका नाम बदल के अपने नाम पे कर दिया। देखा आपने? तो ये इतने ज्यादा अपने आप को खुद ही कहते हैं हम विश्वगुरु हैं, खुद ही कहते हैं हम महामानव हैं, खुद ही कहते हैं हम नॉन बायोलॉजिकल हैं। तो अपनी प्रशंसा खुद से इतना प्रधानमंत्री जी दिन रात करते रहते हैं। उनको लगता है हमसे ज्यादा महान व्यक्ति इस धरती पे कोई पैदा ही नहीं हुआ। तो ये कंफ्यूजन उनके दिमाग में बसा हुआ है। मुझे खुशी है कि आप ऐसे नेता के लिए, जिन्होंने अपनी पूरी जिंदगी ईमानदारी से बिताई, 5 बार विधायक रहे, 2 बार लीडर ऑफ अपोजिशन रहे, 2 बार देश के सांसद रहे और जिनका घर लोगों की मदद से बनाया गया, ऐसे ईमानदार नेता की जरूरत हिंदुस्तान। और इसमें आपका प्यार है कि 1500 किलोमीटर दूर से चल के आप लोग यहाँ पे आए।
मैं भी रास्ते में आ रहा था तो मैंने सोचा क्या ये मांग किसी नौकरी के लिए है, क्या ये मांग किसी जमीन के मुआवजे के लिए है, क्या ये मांग किसी अन्य कारण के लिए है जो इतनी दूर से जंतर मंतर पर इतने सारे नेता इसमें आ रहे हैं। लेकिन जब मैंने सोचा कि नहीं, वहां के लोग, मुंबई के लोग, उनको चाहने वाले लोग ये चाहते हैं कि नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट का नाम दिवा पाटिल साहब के नाम पे रखा जाए। तो ये उन लाखों लोगों के मन में श्रद्धा है, ये उन लाखों लोगों के मन का भाव है। और महाराष्ट्र के करोड़ों लोग ये चाहते हैं कि नवी मुंबई का जो अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा बने वो दिवा पाटिल जी के नाम पे बने। इसका हम लोग पूरी तरीके से समर्थन करते हैं। हमारी पार्टी भी इस बात का समर्थन करती है। और देश की संसद में जब भी मौका मिलेगा, आपके लोग आए थे, मुझसे मिले भी थे, उन्होंने अपना पत्र भी मुझे दिया है। जिस दिन भी मुझे मौका मिलेगा देश की संसद में, आपको बताने की जरूरत नहीं है, आपको सुनाई पड़ जाएगा, आपको पता लग जाएगा। और ऐसे वैसे नहीं, इनको ठीक से सुनाऊंगा, ठीक से सुनाऊंगा।